हाय हॅलो नमस्ते. तर कशा आहात मंडळी? हो सो आनंदातच असणार. तर मी प्रिया आपला मिष्टी अँड मम्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर सकाळची सुरुवात झालेली आहे कामांपासनं आणि व्हिडिओची देखील कामांपासूनच झालेली आहे. सो ब्रेकफास्ट करून झालेला आहे आणि आता स्वयंपाक बनवायचा आहे. तर भाजी काय बनवायची इथनं प्रश्न असतो. तर म्हटलं चला आज फ्रीजमध्ये जे वरती दिसेल ते करूयात. तर भेंडीची भाजी आज बनवणार आहे. तर भेंडी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे, पण जरा तिला पाणी वगैरे सुटलेलं असतं पॅक करून ठेवतो त्यामुळे ती छान अशी पुसून घेतली. आणि आता चिरायचं. भेंडी चिरायचं म्हणजे पहिले खूप सारं टेन्शन असायचं, यार एक एक भेंडी चिरत बसायची. पण मी एक जुगाड केलेला आहे आता. भरपूर साऱ्या भेंडी जी आहेत ते मी एकत्र घेते आणि मग त्यांना अशी कापते. तर पटकन भेंडी माझी चिरून होते. तर हे एक काम जरासं हलकं झालेलं आहे असं वाटतं. आणि हो, तुम्ही जर म्हणसाल की भेंडी खराब आहे की नाही हे कसं कळणार, तर मी थोडंसं वाकून पाहत असते आणि मग कापतानाच मला दिसतं की भेंडी चांगली आहे की नाही. कुठे खराब वाटली की तेवढी भेंडी ती सगळी काढून टाकायची. हे बघा असं मी पाहत असते भेंडीला कंटिन्यू, की दिसते का खराब, दिसते का खराब असं असतं. आणि आम्ही जो माझ्या बड्डेच्या दिवशी प्रोजेक्ट बनवला होता त्याचं हे मिष्टीला प्राईज भेटलेलं आहे. छान त्यांचं प्रेझेंटेशन होतं, ते देखील छान झालेलं आहे. तर हे फोटोज आणि हे बघा. तर अशा प्रकारे राजू तिला झोका देतोय. बिचारा इथे खाली बसून झोका देतोय, पण मॅडम काही झोपायचं नाव घेत नाही आहेत. तर असे आमचे कष्ट चाललेले असतात. एकजण बाकीचं काम करणार, एकजण तिला सांभाळणार, असं सध्याचं आमचं रुटीन असतं भरपूर वेळा घरातलं. तरी काय ग बदमाश, झोपायचं नाही आहे तुला? हां, झोपायचं नाही आहे का तुला? किती वेळ झोका दिला तुला डाडूनी? हो, स्टँड नाही भेटणार आहे तुला माझं. ते माझं आहे. कुणाचं आहे? मम्माचं आहे. ते तुझं नाही आहे. ओके, खेळा मग आता, चला खेळा काहीतरी. तर आता म्हटलं चला पटकन भाजी करून घेऊयात. आणि तुम्हाला आता जी प्लेट दिसते ती मिष्टीच्या खेळण्यामधली आहे. त्यामध्ये मी सगळे मसाले, हळद, तिखट वगैरे काय टाकत असते आणि मग एकदा सगळे भाजीमध्ये टाकणार असं आहे. वेगळी दुसरी प्लेट घ्यायची किंवा अंदाजे असं टाकायचं ते काय मला जमत नाही, त्यामुळे मी अशी एक छोटीशी प्लेट ठेवलेली असते त्यामध्ये. त्यामुळे बाकीचे भांडेही जास्त खराब होत नाही. आणि आमच्या घरामध्ये भेंडी जी आहे ती जास्त करून मिष्टीसाठीच बनते, ते पण टिफिनला थोडीफार तव्यावर बनवून दिली सकाळी की झालं असं असतं. आणि सोपी अशी रेसिपी आहे माझी भेंडी करायची. ती देखील भेंडीची भाजी खूप छान लागते. तुम्ही कुठकुठल्या प्रकारे करता ते देखील मला कमेंट करून सांगू शकता. भेंडीची भाजी झाली आहे, त्यानंतर मी अशा पोळ्या बनवते. मिष्टीची फ्रेंड आली होती जेवायला आणि त्यांचा डब्बा पार्टीचा प्लॅन झालेला होता. तर हे जे ताट आहे मिष्टीसाठी बनवते आहे. कसं आहे राय तुझं जो? ओ काय खाल्लं राय? काय खाल्लं? पोली खाल्ली. आता तर भरपूर वेळा दिवसभर कामं चाललेले असतात. रायासोबत खेळायचं, तिला सांभाळायचं, नंतर ती झोपली की कामं करायचं असं असतं. आणि हे जे रायाच्या दुधाची बॉटल आहे, पाण्याची बॉटल आहे, म्हटलं चला ती वॉश करून ठेवूयात. तर हा जो ब्रश आहे हा खूप युजफुल आहे. त्याने मी रायाच्या पाण्याच्या बॉटल किंवा मिष्टीची जी स्कूलची पाण्याची बॉटल वगैरे आहेत, ज्याही आमच्याकडे बॉटल असतील त्या मी आणि क्लीन करून ठेवत असते. तर रायाची बॉटल जी आधी मी अशी आणि क्लीन करते आणि त्यानंतर मी मस्त गरम पाणी करणार आहे. आणि त्यामध्ये रायाच्या ज्या बॉटल्स वगैरे जे आहेत, दुधाची बॉटल वगैरे हे सगळं ठेवणार आहे, जेणेकरून जे एक्स्ट्राचे वगैरे काही किटाणू वगैरे असतात ते गरम पाण्याने सगळे काही धुतल्या जातात चांगल्या प्रकारे. तर येथे नवऱ्यासाठी चहा बनवलेली आहे आणि सिरीज पाहता पाहता चहा घेतो आहे. मला चहा घ्यायची सवय नाही आहे, पण जेव्हा याच्यासाठी ठेवते तेव्हा थोडासा चहा अशी मी घ्यायला लागली आहे. म्हणजे कधी कधी आपल्याला वाईट सवय देखील लागतात अशा. सो आत्ताच राया झोपेतनं उठलेली आहे आणि आता आम्ही रेडी होऊन जाणार आहोत भुर. आणि माहिती आहे काय झालंय, ज्या दिवशी तिने जास्त वेळ झोपायचं त्या दिवशी ती कमी वेळ झोपते आणि ज्या दिवशी आम्हाला कुठे बाहेर जायचं असतं त्या दिवशी मॅडम मुद्दामून जास्त वेळ झोपतात. हो की नाही?
तर आता उठली आहे आणि मग आम्ही आता रेडी होऊन जाणार आहोत आश्मीच्या बर्थडेला. रायची फ्रेंड आश्मी, तिचा बर्थडे आज आणि आम्हाला जायचं आहे बर्थडेला. हाय 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 म्हण हाय हाय. हो, अशी मी रेडी झालेली आहे आणि आता मी रायाची बॅग रेडी करते आहे. म्हणजे तिच्यासाठी आणि बर्थडे गर्ल आस्मी, तिच्यासाठी मी डोसे बनवून घेतले दोघींना. त्यानंतर मुरमुरे घेतले आणि पाण्याची बॉटल, दुधाची बॉटल हे असं सगळं घेतलेलं आहे. कारण तिथे जराशे 1-2 तास तर आमचे 2 तास कशाचं कसे जाणारच. त्यामुळे म्हणलं की असायला हवं सोबत जेवण. आणि ही डायपर बॅग खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे खूप सारं सामान याला छान बसतं, त्यामुळे मस्त आहे. आणि आता निघणार आहोत. होय राहिले स्टँड पडलं भाऊ. काय स्टँड काय ग, कशाला पडलं? काय पडलं तू? आजकाल ही माझे स्टँडच्या काय मागे लागलेली असते का तू? होय काय हा रायू अशी दिसते माझी. ए रायू, ए दंप, ए वाघोबा, काय झालं? चल 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 ओके ओके. तर येथे बर्थडे पार्टीला आलेलो आहोत आणि आमच्या 6 जणींचा ग्रुप आहे. त्यातल्या आम्ही 4 जणी पुण्यात असतो. तर पुण्यात असून देखील आमच्या भेटी लवकर होत नाहीत. पण असं काही फंक्शन वगैरे असलं किंवा काय की आवर्जून भेटी होतात. पार्टी चल रही है. राया राया टा 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 टा. काय दोघं जण जळतील. बर्थडे सेलिब्रेशन करून मस्त आता घरी आलेलो आहोत. रायाने शेवटी तिथे खूप परेशान केलं. म्हणजे तिची काही चुकी नव्हती, बिचारीला झोप येत होती आणि मग तिला हातावर झोपत होती तरी तिला झोपायचं नव्हतं. मग नंतर गाडीमध्ये बसून तिने एक झोप घेतली आणि बघा आता खेळायला मस्त रेडी झालेली आहे दीदीसोबत. हळू आरामात दीदी. तर छान असं बर्थडे सेलिब्रेशन झालं. जेवणसुद्धा मस्त होतं, मज्जा केली. सगळ्या मैत्रिणी आम्ही भेटलो. म्हणजे आमचा जो ग्रुप आहे त्याच्यातल्या 4 जणी आम्ही इथे पुण्यात राहतो आणि त्यातली एक जी आहे ती मुंबई आणि एक बँगलोरला राहते. मला एक सुद्धा ना गोल्ड मेडल भेटलं नाही. माझ्याकडे 2 सिल्वर्स आहेत. पण आहे ना, सिल्वर भेटले ना आज तुला. पण माझ्याकडे 2 आहेत ना पहिल्यापासून. हो मग माहिती आहे का तुला गोल्ड मेडल साठी काय करावं लागेल? पहिले एक आहे ना माझ्याकडं, हो कारामध्ये जिंकलेली मेडल. हो. मेरे को नहीं याद आ रहा. हो हा आहे. पण आता तुला ना गोल्ड मेडल पाहिजे ना. ती रेड वाली इथं रेड. ओके ऐक ना, तुला गोल्ड मेडल पाहिजे ना, मग त्यासाठी तू काय करावं लागेल? छान असा स्टडी करावा लागेल. हो. तर आता व्हिडिओमध्ये बोलता बोलता स्टोरेज फुल असं मेसेज आला आणि व्हिडिओ तिथंच कट झाला. तर हे बोलत होते की मिष्टीला सिल्वर मेडल भेटलेलं आहे, तर तेच ती तुम्हाला दाखवत होती. आणि छान असा बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे आणि माझ्या चेहऱ्यावरचा मेकअपचा ग्लो अजून देखील दिसतो आहे. आणि मला मेकअप काही एवढा फारसा जमत नाही, पण कसा वाटतोय कमेंट करून कळवा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, आवडला तर नक्कीच लाईक करा. आतापर्यंत जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि येणारे जे व्हिडिओ आहे ते पाहत राहा. तो चला बाय, भेटू अशाच एका नवीन व्लॉगमध्ये.